तब्येत पाणीच्या माध्यमातून तुम्हाला फिट राहण्यासाठी काय करायला पाहिजे, काय खावं, काय खाऊ नये यांची सायंटिफिक माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा पदार्थांची तुम्हाला माहिती देणार आहे ज्यांना वारंवार गरम केल्यामुळे शरीराला खूप नुकसान होतं. या सर्व गोष्टी तुमच्या माझ्या रोजच्या जेवणातल्या आहेत, पण बहुधा तुम्हाला माहिती नसेल हे पदार्थ वारंवार गरम करून खाणं हे आपल्या शरीरासाठी अजिबात चांगलं नाहीये. शिळं अन्न खाऊ नये असं आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय, पण अन्न उरलं किंवा सकाळी करायला वेळ नाही असं म्हणत आपण रात्री जास्त करून ठेवतो आणि सकाळी गरम करून पुन्हा खातो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 8 पदार्थांची माहिती देणार आहे जे वारंवार गरम करून अजिबात खाऊ नका. चला वेळ न घालवता हे पदार्थ कोणते आहेत त्यांची या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया. पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पालक आणि हिरव्या भाज्या. तुम्ही याचा कधीही विचार केला नसेल. पालकात नायट्रेट्स असतात. काही संशोधनात आढळून आलंय की नॅचरल नायट्रेट्स हार्ट हेल्थसाठी खूप चांगले आहेत. यामुळे रक्तप्रवाह चांगला होतो आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. पण पालक वारंवार गरम केल्यामुळे या नायट्रेट्सचं नायट्रिट्स आणि त्यानंतर नायट्रोसोमाइन्समध्ये रूपांतर होतं. युरोपियन फूड इन्फॉर्मेशन काउन्सिलच्या माहितीनुसार पालक वारंवार गरम करू नये. यामुळे नायट्रोसोमाइन्स तयार होतं. हा एक कार्सिनोजेनिक कंपाऊंड आहे. यामुळे शरीरात कॅन्सर वाढण्यास मदत होते. तर सायन्स डायरेक्टमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनात असं आढळून आलंय की नायट्रोसोमाइन्स कार्सिनोजेनिक आहेत, ज्यामुळे मेंदू, फुफ्फुसं, लिव्हर, किडनी, ब्लॅडर, पोट किंवा अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. यामुळे हिरव्या पालेभाज्या शक्यतो फ्रेश बनवून खा किंवा एखाद्या वेळेला त्यांना गरम करा. पण या भाज्यांना वारंवार गरम करणं टाळा. हे शरीरासाठी अजिबात चांगलं नाहीये. पुढचा पदार्थ आहे भात. भात आपल्या जेवणातील एक प्रमुख घटक आहे. अनेकांचं जेवण भाताशिवाय पूर्ण होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे भातामध्ये एक बॅक्टेरिया लपून बसलेला असतो. या बॅक्टेरियाचं नाव आहे बॅसिलस सीरियस. हा बॅक्टेरिया आपल्याला तसा त्रास देत नाही, पण भात योग्य पद्धतीने स्टोअर केला नाही तर भातामध्ये यांची संख्या खूप वाढते. संशोधकांच्या माहितीनुसार हा बॅक्टेरिया भात पुन्हा गरम केल्यानंतरही जिवंत राहू शकतो. मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार शिजवलेला किंवा गरम केलेल्या भातातून पोटात गेल्यामुळे या बॅक्टेरियापासून फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे भात उरला असेल तर त्याला लगेचच व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा पदार्थ आहे बटाटा. बटाटा कोणाला आवडत नाही. भारतीय जेवण असो किंवा अमेरिकन, जेवणात बटाटा कोणत्या तरी फॉर्ममध्ये असतोच. पण बटाटा शिजवून झाल्यानंतर सामान्य तापमानात किंवा रूम टेम्परेचरमध्ये ठेवला तर यात एक गडबड होते. यात क्लॉस्ट्रिडियम बोच्युलिझम नावाचा एक बॅक्टेरिया जमा होण्यास सुरुवात होते. द इंडिपेंडंटच्या माहितीनुसार बटाट्यांना फॉइलमध्ये बंद करून ठेवलं, ज्यामुळे त्यात ऑक्सिजन जाऊ शकत नसेल तर क्लॉस्ट्रिडियम बोच्युलिझम या बॅक्टेरियाच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती तयार होऊ शकते. तर CDCच्या माहितीनुसार बॉच्युलिझम एक दुर्मिळ पण गंभीर आजार आहे, जो शरीराच्या मज्जासंस्थांवर परिणाम करणाऱ्या विषामुळे होतो. यामुळे श्वास घेण्यात अडचण, अर्धांगवायू आणि अगदी मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे बटाट्यांना वारंवार शिजवू नका किंवा वेळीच त्यांना फ्रीजमध्ये ठेवा. पुढचा पदार्थ आहे चिकन. नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या जेवणात चिकन नेहमी असतं. चिकनमध्ये शरीरासाठी चांगले प्रोटीन असतात, पण चिकन वारंवार गरम केल्यामुळे यातील प्रोटीनवर परिणाम होतो. पहिल्यांदा चिकन करताना त्यातील प्रोटीन एका स्ट्रक्चरमध्ये असतात, पण वारंवार गरम केल्यामुळे त्यांचं स्ट्रक्चर बदलू शकतं. द इंडिपेंडंटच्या माहितीनुसार चिकन वारंवार गरम केल्यामुळे यातील प्रोटीन ब्रेकडाऊन होऊन पोट खराब होण्याचा देखील धोका असतो. अंडी. चिकनप्रमाणे अंडी प्रोटीनचा चांगला सोर्स आहे. वारंवार गरम केल्यामुळे यातील प्रोटीन डिजनरेट होण्यास सुरुवात होते. बिझनेस इन्सायडरमध्ये छापण्यात आलेल्या बातमीनुसार अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशनच्या शिफारसीनुसार अंडी उघडी असतील तर त्यांना पुन्हा गरम करणं चांगलं नाही. यामुळे पोटाला त्रास होऊ शकतो. पुढचा पदार्थ आहे मशरूम.
मशरूम शरीरासाठी अत्यंत चांगलं आहे, पण ते खूप डेलिकेट असतात, त्यामुळे पुन्हा गरम करणं अजिबात योग्य नाही. युरोपियन फूड इन्फॉर्मेशन काउन्सिलच्या माहितीनुसार मशरूममध्ये प्रोटीन असतात, जे एन्झाईम्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझममुळे नष्ट होतात. पुन्हा गरम केल्यामुळे त्याची टेस्ट बदलते आणि यामुळे पोटाला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोट दुखणं किंवा उलटी देखील होण्याची शक्यता असते. युरोपियन फूड इन्फॉर्मेशन काउन्सिलच्या माहितीनुसार मशरूम 24 तासांपेक्षा जास्त फ्रीजमध्ये स्टोअर केलेले नसतील तर त्यांना 70 डिग्रीच्या वर तापमानामध्ये पुन्हा गरम करून घ्यावं, पण वारंवार मशरूम अजिबात गरम करून खाऊ नये. पुढे आपण जाणून घेणार आहोत तेलाबद्दल. जेवण तयार करण्यासाठी आपण तेल वापरतो, खास करून तळण्यासाठी. पण तेल वारंवार गरम केल्यामुळे यात ट्रान्सफॅटचं प्रमाण वाढतं. ट्रान्सफॅट सर्वात वाईट फॅट आहेत. हे फॅट नसांमध्ये जाऊन चिकटून बसतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक तयार करतात. त्यामुळे वडा, समोसा किंवा गरमागरम भजी तळून झाल्यानंतर उरलेलं तेल पुन्हा वापरण्याचा विचार करत असाल तर अजिबात असा विचार करू नका आणि हे तेल वापरू नका. तुमच्या कुटुंबियांच्या हार्ट हेल्थवर यामुळे परिणाम होऊ शकतो. पुढचा पदार्थ आहे आपल्या सगळ्यांना आवडणारा, तो म्हणजे चहा. थंड चहा गरम करणं आरोग्यासाठी फायदेशीर नाही. यामुळे चहातील काही महत्त्वाचे घटक कमी होतात आणि याचा आरोग्याला अजिबात फायदा होत नाही. थंड चहा पुन्हा गरम केल्यामुळे चहामध्ये असलेल्या पॉलिफिनॉल आणि इतर अँटीऑक्सिडंटचं नुकसान होतं. चहातून टॅनिन जास्त प्रमाणात बाहेर निघतं, त्यामुळे चहाची टेस्ट बिघडते, तो कडू लागतो. यातून कॅफीन जास्त प्रमाणात बाहेर येतं. जास्त कॅफीनमुळे झोपण्यात अडथळा निर्माण होतो. काही लोकांना यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. 4 तासांपेक्षा जास्त वेळ चहा रूम टेम्परेचरला ठेवल्यामुळे यात बॅक्टेरियाची ग्रोथ होण्यास सुरुवात होते. त्यामुळे पोटात इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. पुढे बुफेतील गोष्टी. तज्ज्ञांच्या माहितीनुसार बुफेतील पदार्थ सामान्य तापमानात खूप वेळ ठेवण्यात येतात. त्यामुळे यात बॅक्टेरिया ग्रो होण्याची शक्यता असते. बिझनेस इन्सायडरच्या माहितीनुसार रूम टेम्परेचरमध्ये असलेल्या पदार्थांमध्ये बॅक्टेरियाची संख्या ही वाढण्याची शक्यता असते. तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला कोणते अन्नपदार्थ वारंवार गरम करून खाऊ नयेत याची माहिती दिली. ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हे यूट्यूब चॅनल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा लाईक करा आणि हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांना आणि इतरांनाही हा व्हिडिओ फॉरवर्ड करण्यात अजिबात विसरू नका.